नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की एक दीड वर्षापासून रखडलेलं ठिबक अनुदान या संदर्भातचा आज महत्त्वाचा अपडेट आलेला आहे की अनुदानासाठी जे काही राज्य शासनाचा हिस्सा असेल, केंद्र शासनाचा हिस्सा असेल, त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर त्या संदर्भात आजचा आलेला आपण जी आर पाहणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅटेगरी या अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेकरिता सर्वसाधारण प्रयोगाचा एकूण 200,81,66,667 इतका निधी वितरित करण्याबाबत दिलेला आहे। हा जर आपण पाहत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पाहणार आहोत। तर प्रति जी काही योजना असेल प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक सिंचन यांच्यासाठी योजना 2015-16 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती। त्याच्यामधून जे काय असेल तर ह्याच्यामध्ये आज गेल्या एक दीड वर्षापासून जे काय अनुदान रखडलेलं होतं, जे काय म्हणजे ठिबक शेतकऱ्यांनी ठिबक घेतला, त्यांचा मोका तपासणी झाला, त्याच्यानंतर त्यांची सर्व जे काही पूर्ण होऊनही खात्यामध्ये अनुदान आलेले नव्हते, अशाकरिता हा एक अत्यंत दिलासादायक महत्त्वाचा विषय आहे। याच्यामध्ये काय होतं की केंद्र शासन आणि राज्य शासन असे दोन्ही शासन मिळून निधी दिला जातो। त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा जे काय असेल तो निधी 120,49,00,000 एवढा निधी केंद्र शासनाचा होता आणि राज्य शासनाचा 80,32,66,667 एवढा निधी केंद्र शासन याच्यामध्ये करतं। तर या जी आरनुसार असं झालेलं आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जे काही प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत सर्वसाधारण प्रयोगासाठी केंद्र हिस्साचा 120,49,00,000 रुपये आणि राज्याचा मिळून 80,32,66,667 रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्पामध्ये वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। सदरील खर्च हा रेखाचित्र 2024-25 करिता मंजूरसाठी करण्यात यावा असे सांगण्यात आलेले आहे। म्हणून हा जो येणाऱ्या शेतकऱ्यांची जे काही आतुरतेने वाट बघत होते की निधी कधी येईल, तर त्यांना लवकरच हा निधी जे पात्र लाभार्थी असतील त्यांना त्यांच्या खात्यावरती महाडीबीटीद्वारे वर्ग करण्यात येईल असे हे अत्यंत उपयोगी असे अपडेट आलेले होते। तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अशीच माहिती नवीन मिळावी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।